नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजची लेटेस्ट बातमी आपल्यासमोर दिसत आहे ती म्हणजे की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 4,500 रुपये फक्त याच महिलांना मिळणार। लगेच पहा संपूर्ण माहिती। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक सांगतो की आज जी ऑफर आहे गणेशोत्सव धमाका ऑफर, ती सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मिळवा। पहिलं बक्षीस 2,101 रुपये, दुसरे बक्षीस आहे 1,001 रुपये आणि तिसरे बक्षीस आहे 501 रुपये। शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी ज्यांचा आपण नंबर काढला होता, मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळेस, त्या शेतकरी बांधवांचा नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे। संपर्क नंबर 9975581042 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात। ते तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध करून देईल, सगळं माहिती सांगतील कसं करायचं काय करायचं। ठीक आहे, चला तर जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कसा मिळणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून 2 कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झालेले आहेत। त्यामधील 1 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा पैसा मिळालेला आहे, परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप या योजनेचा पैसा मिळालेला नाही व त्याचप्रमाणे महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत। तर आज आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तिसरा टप्पा सरकारकडून कधी व्यतिरिक्त केला जाणार आहे व कोणत्या महिलांना 4,500 मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे। राज्यांमध्ये अशा हजारो महिला आहेत ज्यांनी काही कारणामुळे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकले नाही व त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही। सरकारने अशा सर्व महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। सुरुवातीला सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आली होती आणि आता सरकारने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ठेवली आहे। म्हणजे हा चालू महिना पूर्ण तुमच्या हातामध्ये आहे। 15 ते 17 दिवस तुमच्या हातात आहे। तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत ह्या योजनेचा फायदा घेऊ शकता, फॉर्म भरू शकता। त्यानंतर 4,500 जे पैसे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे, तर ज्या महिलांनी 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि त्यांना आतापर्यंत या योजनेचा कुठलाच पैसा मिळाला नाही, अशा सर्व महिलांना सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 म्हणजे 15 त्रिक 45 पण 4,500 रुपये जमा करणार आहे। अर्ज करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल। महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या संदर्भात सरकारने शासन निर्णय पण काढलेला आहे। मागील काही दिवसाअगोदर सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर या योजनेसाठी 30 ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यापैकी 26 अर्ज मंजूर पण झालेली आहे आणि त्या मंजूर झालेल्या अर्जाचे पैसे त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा झालेले। या संदर्भात सरकारकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही सर्व बाब समोर आली। सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते। महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकत होत्या, परंतु सरकारने आता फक्त अंगणवाडी कर्मचारीकडे या योजनेचा अर्ज करणे व अर्ज मंजूर करण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे। त्यामुळे आता स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2 टप्प्यांमध्ये या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे, परंतु आता राज्यातील लाखो महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षा करत आहेत। या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून 15 किंवा 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये कोटीवधी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा करणार आहे।
शेतकरी मित्रांनो, आता आपण आतापर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तर नंतर सांगा, पण आपल्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून नोटिफिकेशनची घंटी दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.